Good afternoon, everyone. Welcome back to the practical session of Extension 111. And today's topic is rural sociology. It is the most important topic as per your examination point of view. So, listen carefully and understand each and every part aspects of this lecture. Okay. So, let's start with the meaning of rural sociology. What is rural sociology? India is basically a land of villages. Rural sociology is the sociology of the village or village society. It is a branch of sociology which studies rural society. Rural sociology studies the relations of the people who live in the villages. म्हणजे थोडक्यात काय तर रुरल म्हणजे हे विलेजमध्ये राहणारे जे आपले लोक आहेत त्यांच्याबद्दलची स्टडी आहे, टोटल स्टडी. ओके. इट इज जस्ट लाईक अ मिरर ऑफ द रुरल सोशल लाईफ. म्हणजे त्यांची सोशल लाईफ कशी आहे गावामध्ये त्याबद्दलची स्टडी आहे. इट प्रोव्हाइड्स अ डिटेल स्टडी ऑफ नॉलेज अबाउट डिफरंट ॲस्पेक्ट्स ऑफ रुरल लाईफ, इट्स प्रॉब्लेम्स, इट्स कल्चर, इट्स रिलिजन, इट्स इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल लाईफ. म्हणजे मग त्यांचे त्यामध्ये सोशल लाईफमध्ये त्यांचे कोणते काही प्रॉब्लेम्स आहेत, कोणतं कल्चर आहे तिथे, कोणत्या रिलिजन्सचे लोक आहेत आणि त्यांचं इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल लाईफ कशी आहे या सर्वांची स्टडी म्हणजे रुरल सोशियोलॉजी. ओके. The Indian society has a euphoria for village life. The village society is considered as the backbone of Indian society. याच्यात का मेन पॉइंट आहे backbone of Indian society is the village. Okay, billions of people has been spent on the development of villages. The basic aim of the study of rural sociology is to make the village people self-sufficient and also link them with the wider society at regional and national levels. ओके, त्यांना सेल्फ सफिशियंट बनवायचं म्हणजे ते त्यांना स्वतः काम करण्यासाठी उत्साहित करायचं. ते स्वतः एबल होतील कोणतेही काम करायला किंवा त्यांच्या इकॉनॉमिक ग्रोथला, तसं त्यांना बनवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यांना लिंक करायचं आपल्या एक वायडर सोसायटी सोबत म्हणजे अर्बन लाईफ सोबत आणि नॅशनल लेवल पर्यंत त्यांना घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करायचा. ह्या सर्वांच्या स्टडीलाच रुरल सोशियोलॉजी म्हणतात. ठीक आहे. ड्यू टू हिस्टॉरिकल रिझन्स the existing Indian rural society has become or reveals a diversified cultural pattern. डायव्हर्सिफाईड म्हणजे वेगवेगळा पॅटर्न तो डिस्क्राईब करतो. To reconstruct our rural society, it is urgently necessary to study not only the economic forces but also the social, the ideological and earlier forces operating in our society. ओके. मग जर ह्या सर्वांची जर तुम्हाला डायव्हर्सिफाईड स्टडी करायची असेल म्हणजे ओव्हरऑल स्टडी जर करायची असेल तर फक्त इकॉनॉमिक फॅक्टर्सच रुरलचे पाहून चालणार नाही. त्यासाठी आपल्याला सर्व प्रकारे तिथले प्रॉब्लेम्स फॅक्टर्स जाणून घ्यावे लागतील. ठीक आहे. तेव्हाच रुरल लाईफ ॲक्च्युअल रुरल लाईफ काय हे समजून येईल. ओके. डेफिनेशन ऑफ रुरल सोशियोलॉजी. Many Western and Indian sociologists have given their definitions regarding rural sociology in their own point of view. Among the sociologists, T.L. Smith, A.R. Desai, Twig Sanderson, Chapin, etc. are very important. Okay, ये captain है. Okay, it's not Chapin. हे काही सोशियोलॉजिस्ट आहेत, इम्पॉर्टंट सोशियोलॉजिस्ट आहेत. ह्या सर्वांना तुम्हाला लक्षात ठेवावंच लागतील कारण की हे तुम्हाला 1 मार्क क्वेश्चन्स मध्ये विचारले जातील. ओके. नेम एनी टू सोशियोलॉजिस्ट. त्यावेळेस मग असा क्वेश्चन आला तर तुम्हाला हे आन्सर माहिती असावं. ओके. So according to A.R. Desai, the prime objective of rural sociology should be to make a scientific, systematic and comprehensive study of the rural social organization of its structure, functions and objective tendencies of development, and on the basis of such study to discover the laws of its development. म्हणजे रुरल सोशियोलॉजीचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय असलं पाहिजे की ह्याची एक सायंटिफिक आणि सिस्टमॅटिक स्टडी झाली पाहिजे. त्यांचं विलेज मधलं स्ट्रक्चर कसं आहे, ते कोणत्या बेसिसवर फंक्शन्स करतं आणि ते कोणते ऑब्जेक्टिव्ह फॉलो करतात त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी. ह्या सर्वांची स्टडी करणंच म्हणजे रुरल सोशियोलॉजी आहे.
ठीक आहे. रुरल सोशियोलॉजी इज द सोशियोलॉजी ऑफ द लाईफ इन द रुरल एन्व्हायरमेंट अकॉर्डिंग टू सँडरसन्स. ओके, म्हणजे जी लाईफ आहे ना, विलेजमधली जी लाईफ आहे त्याची जी आणि ते जे एन्व्हायरमेंट आहे तिथलं, त्यालाच आपण रुरल सोशियोलॉजी म्हणतो, असं सँडरसनचं म्हणणं आहे. अकॉर्डिंग टू F.S. चॅपिन, okay, so it is right. Okay, according to F.S. Chapin, the sociology of rural life is a study of rural population, rural social organization, and the rural social process operative in rural society. तर F.S. चॅपिनचं काय म्हणणं आहे की जे रुरल पॉप्युलेशन आहे, जे तिथले जे ऑर्गनायझेशन आहे, सोशल ऑर्गनायझेशन आणि जे सोशल प्रोसेस आहे किंवा त्यांचं जे कल्चर आहे, या सर्वांची स्टडी म्हणजे रुरल सोशियोलॉजी. ओके, according to T.L. Smith, such sociological facts and principles are derived from the study of rural social relationships may be referred to as rural sociology. सर सोशोलॉजिकल फॅक्ट्स म्हणजे हेच सर्व जे रुरल पॉप्युलेशन तिथले ऑर्गनायझेशन, त्यांचं कल्चर, रिलिजन, हे सर्व जे फॅक्ट्स प्रिन्सिपल्स आहेत ह्यांची स्टडी करणं म्हणजे, आणि त्यांचं एकमेकांसोबतचं रिलेशनशिप, सोशल रिलेशनशिप, या सर्वांची स्टडी करणं म्हणजे रुरल सोशियोलॉजी. ओके, यापैकी तुम्ही कोणती पण एक डेफिनेशन लिहू शकता, पण त्यासोबत तुम्हाला सोशियोलॉजिस्टचं नाव लिहिणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ओके, तरच तुम्हाला फुल मार्क्स भेटतील. त्यानंतर आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रुरल सोशियोलॉजी. बघूया आता काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. रुरल सोशियोलॉजी इज वन ऑफ रिसेंट ओरिजिन अँड अ व्हेरी न्यू डिसिप्लिन. म्हणजे ह्याला यंग सायन्स सुद्धा म्हणलं जातं. न्यू डिसिप्लिन, यंग ओरिजिन, रिसेंट ओरिजिन, यंग सायन्स, असं वेगवेगळी नाव आहेत. Here sociological principles are applied for studying rural society. Sociological principles like their social interaction among or with our other side people to form a community. They are organized into social units like education, family, government and religions. These are some sociological principles. म्हणजे यामध्ये सोशियोलॉजिकल प्रिन्सिपल्स कशाला म्हणलं जातं की ते एकमेकांसोबत कसं इंटरॅक्ट करतात, म्हणजे त्या गावातल्या लोकांसोबत किंवा बाहेरच्या अर्बनमधून बाहेरून आलेले लोक त्यांच्यासोबत कसं इंटरॅक्ट करतात, त्यांची कम्युनिटी फॉर्म करण्यासाठी. मग त्यातले काही छोटे छोटे युनिट्स असणार, त्यांची फॅमिली, त्यांचं एज्युकेशन, गव्हर्नमेंट, रिलिजन्स, ह्या सर्वांची ह्या सर्व फॅक्ट्सला सोशियोलॉजिकल प्रिन्सिपल्स म्हणतात. ओके, या सर्व रूल्सला. रुरल सोशियोलॉजी इज मल्टीडायमेन्शनल इन कॅरेक्टर. मल्टीडायमेन्शनल म्हणजे इन्व्हॉल्विंग सेव्हरल डायमेन्शन्स किंवा ॲस्पेक्ट्स, फॅक्टर्स वेगवेगळे. ओके, म्हणजे रुरल लाईफमधले, त्याला मल्टीडायमेन्शनल कॅरेक्टर्स म्हणतात. ओके, रुरल सोशियोलॉजी इज सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक इन कॅरेक्टर. सायंटिफिक म्हणजे ती अंधविश्वासावर चालणारी नसते, आणि सिस्टमॅटिक म्हणजे रेग्युलर टाईपमध्ये. ओके, इट हॅज acquired an interdisciplinary status over a period of time. It emphasis on micro studies. Okay, it employs cooperative method. मायक्रो स्टडीज म्हणजे छोट्या छोट्या फॅक्ट्स पासून छोट्या छोट्या युनिट्सची स्टडी करावी लागते रुरल सोशियोलॉजीला समजण्यासाठी. डायरेक्ट तुम्ही मॅक्रो लेवलला म्हणजे लार्ज लेवलला जाऊ शकत नाही, तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीपासूनच समजून घ्यावी लागतं. ओके, ते इम्पॉर्टंट बघूयात. स्कोप ऑफ रुरल सोशियोलॉजी. काय स्कोप आहे? The scope of rural sociology refers to the boundary or subject matter of this discipline. Regarding the subject matter, A.R. Desai is of the opinion that it is a developing science, a young science. ओके, ह्याला यंग सायन्स पण म्हणलं जातं, कारण की हे न्यू डिसिप्लिन आहे एकदम. ॲट द स्टेज ऑफ इन्फॅन्सी अँड इट्स सब्जेक्ट मॅटर इज येट टू बी डिटरमाइंड. यंग सायन्स असल्यामुळं कसं, याचा आणखीन सब्जेक्ट मॅटर डिटरमाइंड झालेला नाही. सब्जेक्ट मॅटर म्हणजे त्याची ओव्हरऑल स्टडी काय आहे, त्यामध्ये कोणते फॅक्टर्स येतात, कशावरनं आपण हे ठरवू शकतो की हां, ह्याची स्टडी करणं म्हणजेच की ते आपण रुरल सोशियोलॉजीची स्टडी करतोय, असं गृहीत धरणं कधी होणार, जेव्हा त्याचा सब्जेक्ट मॅटर ठरला जाईल. ओके, Professor Nelson says about the scope of rural sociology that rural sociology is the description and analysis of progress of various groups as they exist in rural environment. Okay, T.L. Smith also says that the field of rural sociology is the study of pattern of association, groupings and group behavior of the people who mainly live on agriculture and agriculture is their means of livelihood. livelihood म्हणजे जगण्याचं एक त्यांचं साधन आहे, काय तर ते ॲग्रिकल्चर आहे.
ओके, मग जे ॲग्रिकल्चरवर जगतात, ज्यांचं असोसिएशन म्हणजे जे सोपं म्हणजे एकत्र राहणं, त्यांचं बिहेवियर, त्यांचं हे सर्व ज्यांचं ॲग्रिकल्चरवर डिपेंड असतं, त्यांची स्टडी म्हणजे पण रुरल सोशिओलॉजीच होते. ओके, it is concluded from the above opinion that the scope of rural sociology is the study of rural societies and complexities of rural social life. Indian rural community is a veritable mosaic of different communities. Veritable mosaic म्हणजे प्रचिती म्हणजे वेगवेगळे चित्रीकरण, डिफरंट पॅटर्न प्रोड्यूस फ्रॉम स्मॉल युनिट्स. ओके, म्हणजे व्हेरिटेबल मोझाईक म्हणजे वेगवेगळ्या छोट्या छोट्या युनिट्स पासून एक पॅटर्न तयार करणं कोणतीही गोष्ट समजण्यासाठी. ओके, त्याला म्हणतात व्हेरिटेबल मोझाईक्स. ओके, स्कोप हे काही मेन फॅक्टर्स आहे स्टडी ऑफ रुरल कम्युनिटी. आता हे आपण डिटेलमध्ये पाहून घेऊया खाली. ओके, काय स्कोप आहे हे फक्त तुम्हाला समजावून सांगण्यासाठी होतं की कोणते सोशिओलॉजिस्ट काय सांगतात त्या स्कोप बद्दल, रुरल सोशिओलॉजीच्या स्कोप बद्दल. तर आता आपण त्याचे मेन पॉइंट्स पाहूया रुरल सोशिओलॉजीचे. ही डायग्राम आहे. A study of rural community. Rural sociology is concerned with the characteristic features, nature, and human ecology of village community. It is also the study of activities of rural people. Through these activities, we know the institutional objects of the community. ओके, ह्या सर्वांची जी स्टडी आहे हे सर्व एका कम्युनिटीचे भाग आहेत. त्यामुळे ह्या सर्वांची स्टडी करणं म्हणजेच रुरल कम्युनिटीची स्टडी करणं झालं. ओके, अ स्टडी ऑफ रुरल सोशल स्ट्रक्चर. आता तिथलं स्ट्रक्चर कसं असेल? रुरल सोशल स्टडीज द व्हेरियस कंपोनंट्स ऑफ रुरल सोशल स्ट्रक्चर. फॉर एक्झाम्पल, विलेज कम्युनिटी, कास्ट, क्लास, डॉमिनंट कास्ट, जजमानी सिस्टम, कास्ट अँड पॉलिटिक्स, बॅकवर्ड क्लासेस. डॉमिनंट क्लास, बॅकवर्ड क्लासेस यांची स्टडी किंवा मग नंतर विलेज कम्युनिटी, वेगवेगळ्या तिथल्या कम्युनिटी कसं असतं, ग्रुपिंग विलेज असो किंवा अर्बन शहर असो, ग्रुपिंग सिस्टम कुठेही आता झालेलंच आहे. त्यामुळे त्या ग्रुपिंगलाच कम्युनिटी पण म्हणलं जातं. तर तिथल्या कम्युनिटीची स्टडी, त्यांचं स्ट्रक्चर काय आहे यांची स्टडी. ओके, a study of rural institutions. Rural sociology studies the structure, characteristics, and functions of the rural social institutions. It studies the institutions like family, marriage, kinship, religion, caste, etc. in the rural context. कास्ट खूप जास्त मॅटर करते रुरल विलेजमध्ये. ओके, रुरल सोसायटीमध्ये. त्यामुळे तुम्ही खूप ठिकाणी हा फॅक्टर पाहणारच आहात, रिलीजन आणि कास्ट. ओके, फोर्थ आहे अ स्टडी ऑफ रुरल सोशल ऑर्गनायझेशन. इन रुरल सोशियोलॉजी, रुरल सोशल ऑर्गनायझेशन्स आर अनअवॉइडेबली स्टडीड. इट इन्क्लूड्स द स्टडी ऑफ रुरल फॅमिली पॅटर्न, marriage, rural social stratification, educational system, religion, cultural institutions, etc. ओके, हे अनअवॉइडेबल स्टडी आहे म्हणजे ह्याला आपण सोडू शकत नाहीत. हे जे वेगळे फॅक्टर्स आहेत, हे तिथलं मॅरेज, त्यांचं एज्युकेशनल सिस्टीम कशी आहे, सोशल स्ट्रॅटिफिकेशन कसं आहे, रिलिजन काय आहे, कल्चर काय आहे त्या विलेजचा, हे सगळे फॅक्टर्स जे आहेत ते दुर्लक्ष न करण्यासारखे आहेत. मग ह्यांच्या स्टडीला सोशल ऑर्गनायझेशन म्हणतात. ओके, अ स्टडी ऑफ रुरल प्रॉब्लेम्स. हे सुद्धा मेन फॅक्टर आहे म्हणजे मेन स्कोप आहे ह्याच्यातला. द सब्जेक्ट मॅटर ऑफ रुरल सोशियोलॉजी इन्क्लूड्स द प्रॉब्लेम ऑफ रुरल लाईफ सच ॲज सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल अँड कल्चरल प्रॉब्लेम्स. Rural social problems are increasing day by day. It is essential that these should be solved in a planned way. ओके, तिथले आता आपणही पाहत होत आहेत गावामध्ये किती प्रॉब्लेम्स नवीन उद्भवत आहेत. काही ना काही प्रॉब्लेम्स तिथे चालूच आहेत. इकॉनॉमिक प्रॉब्लेम तर हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे रुरल लाईफचा. त्यांनाच एस्टॅब्लिश करण्यासाठी सध्या डबलिंग फार्म इन्कम चालू आहे. पण बघूया याच्यावर आता किती प्रोसेस होणार आहे, किती प्रोग्रेस होणार आहे. पण असे वेगवेगळे प्लॅन करून त्यांच्यावर मार्क काढणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे. ओके, इट रिक्वायर्स सेपरेट अनालिसिस बिकॉज द कॉज अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ these problems are different from the problems in general. These problems include poverty, illiteracy, religious superstitions, traditionalism, inadequate housing, rural unemployment.
मग हे प्रॉब्लेम जे जनरल प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यापेक्षा डिफरंट कशामुळे आहेत, कारण की तिथं गरिबी आहे, पॉवर्टी आहे, इलिटरेसी आहे म्हणजे शिक्षित लोकांची कमी आहे, अशिक्षित लोक विलेजमध्ये जास्त असतात, रिलिजियस सुपरस्टिशन म्हणजे अंधविश्वास खूप आहे. जर तुमच्यासोबत काही वाईट होत असेल तर तिथं गावातले लोक असं विचार करतात की हा आपल्यावर कुणीतरी करणी केली किंवा आपल्या मागे काहीतरी लागलेलं आहे, मग आपण कोणत्या तरी महाराजाकडे जाऊ, असं करू तसं करू. हे सगळं ही सुद्धा एक प्रॉब्लेमच आहे सध्याची. ओके, ट्रॅडिशनलिझम म्हणजे जे पूर्वीपासून जे कल्चर तिथं चालत आलेलं आहे तेच कल्चर पुढे चालू ठेवायचं, म्हणजे मुलींचं लग्न लहान वयातच करून टाकायचं. हे सगळे ट्रॅडिशन्स जे आहेत हे सुद्धा एक प्रकारचा प्रॉब्लेमच आहे तिथला. इनएड्युकेट हाऊसिंग म्हणजे घरं नाहीत राहण्यासाठी व्यवस्थित, रुरल अनएम्प्लॉयमेंट हा तर खैर हा फक्त विलेजचाच प्रॉब्लेम नाही, हा अर्बनमध्येही प्रॉब्लेम आहे, पण सध्या आपण रुरलची स्टडी करतोय विलेजेसची, त्यामुळे तिथं सुद्धा अनएम्प्लॉयमेंट खूप आहे. कारण की शिकून शेतात काम करणं सध्या सगळ्यांना आवडत नाही, विद्यार्थ्यांना म्हणजे सॉरी मुलांना मुलींना म्हणा, त्यामुळे तिथेही अनएम्प्लॉयमेंट वाढतच आहे. अ स्टडी ऑफ रिलिजन अँड कल्चर in rural society, religion and culture of rural people are given more emphasis because these are the indispensable part of their lives. Religion plays an important role in rural society. है ना, मी म्हटलं होते रिलिजन हा शब्द ही खूप इम्पॉर्टंट मानलं जातं विलेजमध्ये. रुरल सोसायटी इज बेसिकली रिलिजन ओरिएंटेड सोसायटी. It acts as an informal means of social control. The rural people follow all the rules and regulations related to the religion and culture. Culture includes old customs, traditions, folk ways, norms, values, etc. Rural sociology studies the complexity of rural culture, cultural patterns, etc. Okay. म्हणजे तिथले लोक पूर्णपणे जे जे काही रूल्स असतील, जे काही रेग्युलेशन्स असतील रिगार्डिंग त्यांच्या रिलिजन, त्यांच्या कल्चरबद्दल, ते सर्व डोळे झाकून फॉलो करतात. म्हणजे ते असं विचार करत नाहीत की हा हे चुकीचं आहे किंवा यामध्ये बदल होऊ शकतो का, काही काही बदल चांगलेही असतात, पण हे असं विचार करत नाहीत. नाही, हे आपलं पूर्वीपासून चालत आलंय ना, मग आपल्या पूर्वजांनी केले म्हणजे काहीतरी विचार करून केलंय, मग हे चांगलंच असणार, असंच विचार करतात आणि ते पुढे तसंच चालू असतं. सो हे सुद्धा चेंज होणं कुठेतरी खूप गरजेचं आहे. A study of rural social processes. Social processes indicates the fundamental ways through which these people can interact with other groups. It includes associative and dissociative processes. Cooperation as an associate social process can be observed more than any other processes. Cooperation म्हणजे एकमेकांसोबतचं त्यांचं ग्रुपिंग. ओके, त्यांनी एकमेकांना कोऑपरेट केलं पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. कॉम्पिटिशन अँड कन्फ्लिक्ट कॅन ऑल्सो बी सीन इन रुरल सोसायटी. कॉम्पिटिशन तर कुठेही झालेलंच आहे. ठीक आहे. दिस प्रोसेसेस टेक प्लेस इन पिक्युलर वे इन रुरल सोसायटी अँड स्टडीड सेपरेटेड फ्रॉम अ पर्टिक्युलर अँगल. ओके, यांचं मग एका वेगळ्या अँगलने यांना स्टडी करावी लागतं आणि यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. ओके. A study of rural social control. Rural sociology is also a study of rural social control. Social control is the control over the society. It starts from the family level. Rural sociology significantly studies the informal means of social control like customs, traditions, folkways, norms, values, religion, etc. Okay. Social controls are more social than legal. The fear of boycott from the social functions is more powerful control than any other legal punishment. Boycott म्हणजे कसं, त्यांना त्या तिथून काढून टाकणे. जर एखाद्या समाजाकडून काही चूक झाली, एखाद्या व्यक्तीकडून काही चूक झाली, समाजातल्या व्यक्तीकडून, तर गावामध्ये असं कल्चर आहे की त्या एका व्यक्तीची चूक नसते, ती पूर्ण त्या समाजाची चूक धरली जाते आणि त्या समाजाला त्या विलेजमधून बॉयकॉट केलं जातं, म्हणजे त्यांना बाहेर काढलं जातं. त्यांच्यासाठी त्या गावातले दुकान शॉप सर्व बंद असतात, त्यांना कोण हेल्प करत नाही, त्यांना शेतीच्या कामासाठी कोणी बोलवलं जात नाही. म्हणजे हे जे बॉयकॉटची ही जी पनिशमेंट आहे, ही कोणत्याही लिगल पनिशमेंटपेक्षा, म्हणजे तुम्हाला लिगल पनिशमेंट म्हणजे कारावास. सपोज कोणत्या चुकीबद्दल तुम्हाला जेल झाली 2 वर्षाची, तर तुम्ही तिथून सुटून बाहेर येणार
करणार आणि परत व्यवस्थित तुमच्या कामाला लागणार. पण जेव्हा तुम्हाला एका विलेजमधून बॉयकॉट केलं जातं किंवा एका गावातून तुम्हाला सर्वच बंद केलं जातं, तुमच्यासोबत सगळे कामं वगैरे करणं, मग ती जास्त मोठी शिक्षा वाटते लोकांना. आणि ती खरं पण आहेच. सोशल कंट्रोल मे बी कंडक्टेड इन व्हेरियस वेज. इट व्हॅरीज फ्रॉम सोसायटी टू सोसायटी. ओके, हा, ही सोसायटी टू सोसायटी व्हॅरी करते. सोसायटी म्हणजे समजा कास्ट टू कास्ट म्हटलं तरी चालेल. मायनर कास्ट, मेजर कास्ट, अप्पर कास्ट, ह्या कास्टवर सुद्धा ही पनिशमेंट अवलंबून असते. ओके, त्यामुळे सोशल कंट्रोल करणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. ह्यांची स्टडी सुद्धा स्कोपमध्ये येते रूरल सोशिओलॉजीच्या. अ स्टडी ऑफ सोशल चेंज. Social change is the change in the social relationships, the changing aspect of any system of the society. Due to the impact of modern education, means of transport and communication, modernization, urbanization, industrialization, the rural society is now undergoing tremendous changes. सध्या ह्या सर्व फॅक्टर्समुळे इंडस्ट्रियलायझेशन होत आहे जिकडे तिकडे. अर्बनायझेशन म्हणजे आता सगळी गाव काय गावासारखी राहिली नाही आहेत पहिल्यासारखी. तिथेही आता मॉडर्न टेक्नॉलॉजी येत आहे. शेतकरी सर्व मॉडर्न टेक्निकनंच शेती करत आहेत. आता सध्या सगळीकडेच ट्रॅडिशनल वेनी शेती होत नाहीये. नांगरच्या ठिकाणी ट्रॅक्टर वगैरे ह्यांच्यानी चालू आहे. हार्वेस्टिंगच्या मशिनरीज वेगवेगळ्या आलेल्या आहेत. जास्त आता माणसं बोलून हार्वेस्टिंग वगैरे करणं, असं खूप गोष्टी चेंज झालेल्या आहेत आणि ते काळांतराने चेंज होणारच आहेत. मग ह्या सर्वांची स्टडी सुद्धा सोशल चेंज मध्ये येते. ओके, ओनली थ्रू चेंज द वे ऑफ प्रोग्रेस अँड चेंज कॅन बी पॉसिबल. रूरल सोशियोलॉजी स्टडीज द व्हेरियस फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर सोशल चेंज इन अ व्हेरी सिस्टमॅटिक वे. ओके, तर रूरल सोशियोलॉजी मध्ये सोशल चेंजेस सुद्धा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. A study of rural reconstruction. Rural reconstruction is an important aspect of life and without which development is impossible. Rural sociology studies various plans and programs relating to community development programs. It also studies different laws of government regarding the reconstruction of village community. Reconstruction म्हणजे त्यांचा पुनर्वसन. ओके, घरांचंच पुनर्वसन म्हणता येत नाही आपल्याला. तिथल्या सगळ्या कल्चरचं पुनर्वसन करणं म्हणजे जर ते कोणते जुन्या पद्धतीने चालत असतील आणि ती पद्धत जर त्यांच्या प्रोग्रेसमध्ये, त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये काहीच कामाची नसेल, तर त्याला चेंज करणंच इम्पॉर्टंट आहे. त्याचं परत कन्स्ट्रक्शन होणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याला रिकन्स्ट्रक्शन म्हणतात. रूरल सोशियोलॉजी नीड्स रूरल प्लॅनिंग अँड रिकन्स्ट्रक्शन इन अ सिस्टमॅटिक अँड प्लॅन मॅनर. Rural sociology serves the purpose of provides guidelines to institutions and organizations which are engaged in developmental tasks. Okay, this planning and reconstruction of rural society forms the subject matter of rural sociology. काही गाईडलाईन्स, काही प्रिन्सिपल्स ह्या ऑर्गनायझेशन्सला जे डेव्हलपमेंटसाठी काम करत असतात, काही इन्स्टिट्यूशन्स असतात, त्यांना जेव्हा काही आपण गाईडलाईन्स देऊ आणि ते त्याप्रमाणे जर काम करत असतील तर त्या रूरलचं रिकन्स्ट्रक्शन होणं, पुनर्वसन होणं पॉसिबल आहे. ठीक आहे. A study of planning. Rural sociology is a study of social planning relating to rural society. Community development project, Panchayati Raj, cooperative movements are coming under this study. Okay, community planning मध्ये ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, पंचायती राज, कोऑपरेटिव्ह मुवमेंट्स, हे सर्व इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत. ठीक आहे, हे सुद्धा तुम्हाला माहिती असले पाहिजे. देअर सक्सेस अँड फेल्युअर कॅन ओनली बी मेजर्ड बाय द स्टडी ऑफ रूरल सोशियोलॉजी. मग कुठल्या गावामध्ये कोणता फॅक्टर जास्त चालत आहे किंवा सक्सेस होत आहे किंवा तिथले लोक त्याच्यासाठी तयार नाही आहेत, ते म्हणजे त्याचं फेल्युअर आहे त्या प्रोजेक्टचं, हे सर्व जर कधी समजतं आपल्याला जेव्हा आपण रूरल सोशियोलॉजीची स्टडी करतो. ठीक आहे, म्हणजे तिथल्या कल्चरची, रिलिजनची जेव्हा आपण स्टडी करतो किंवा कुठली सोसायटी हे फॅक्टर्स स्वतःकडे म्हणजे स्वतःमध्ये इम्प्लाय करण्यासाठी तयार आहे, हे आपल्याला तेव्हा समजतं. ठीक आहे. इट इज द प्राइम ऑब्जेक्टिव्ह ऑफ रूरल सोशियोलॉजिस्ट टू शो एक्झॅक्ट पोझिशन ऑफ डिफरंट प्लॅन्स अँड प्रोग्राम्स विच हॅव बीन इम्प्लिमेंटेड इन द रूरल एरियाज.
ओके. तर ह्यांचं सोशिओलॉजिस्टचं प्राईम ऑब्जेक्टिव्ह काय आहे, म्हणजे महत्त्वाचं त्यांचा ध्येय काय आहे, तर कुठे ह्यांची सक्सेस आहे, कोणते प्लॅन्स आणि प्रोग्राम्स इम्प्लिमेंट केलेले आहेत, मग त्यांचं सक्सेस किती आहे किंवा ते फेल आहेत का, हे सर्वांचं सांगणं ही सोशिओलॉजिस्टचं महत्त्वाचं काम आहे. ठीक आहे. नाउ मेनी न्यू स्टडीज हॅव बीन इन्क्लुडेड विदिन द स्कोप ऑफ रुरल सोशिओलॉजी. हे होते बेसिक किंवा इम्पॉर्टंट फॅक्टर्स. ठीक आहे, स्कोप मधले. पण काही आता आणखी नवीन फॅक्टर्स त्यामध्ये इन्क्लूड झालेले आहेत स्कोप मध्ये. तर ते कोणते कोणते असू शकतात? एन्व्हायरमेंटल डिके अँड इरोजन ऑफ इकोलॉजी, problems and structure related to land and agriculture, study of tribal, forest and village people. Rural sociology also studies the stratification pattern which has emerged from the working of developmental programs. हे काही नवीन फॅक्टर्स आहेत, नवीन स्टडीज आहेत ज्या आता रुरल सोशिओलॉजीच्या स्कोपमध्ये इन्क्लूड होत आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहे इम्पॉर्टन्स अँड सिग्निफिकन्स ऑफ रुरल सोशिओलॉजी. Rural sociology lays great stress on systematization and scientific analysis. Many studies have been made, but many of them now are in monograph or article form. Some of these studies seriously lack proper analysis and solutions. फक्त आर्टिकल मध्ये लिहिलं किंवा मग प्रॉब्लेम्स आहेत हे फक्त आपण एका ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे किंवा त्याच्यावरती आपण काहीच ॲनालिसिस करत नाहीयेत किंवा काही सोल्युशन काढत नाहीयेत, तर त्याचा काही फायदाच नाही ना त्या प्रॉब्लेम्सचा. माहिती करून घेऊन फक्त माहिती असणं हे इम्पॉर्टंट नाही, त्याचं तुम्ही ॲनालिसिस करणं आणि त्यावर सोल्युशन काढणं हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे रुरल सोशिओलॉजीची स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. Vast majority of population lives in the villages which has its own problems. Even today, 2/3 of the world population lives in rural areas. Rural sociology aims at studying all those problems and life of rural people. ठीक आहे. ह्या प्रॉब्लेम्सची स्टडी करणं म्हणजेच रुरल सोशिओलॉजी आहे. त्यामुळे रुरल सोशिओलॉजीची स्टडी इम्पॉर्टंट होते. Rural society is the fundamental basis of human civilization and culture. People who are living in urban areas, they are mainly the migrants from the rural areas. हे तर बरोबर आहे, कारण की सगळेच अर्बन एरियामध्ये किंवा सिटीजमध्ये जन्माला आलेले नसतात. काही जण गावाकडून तिथे आलेले असतात आणि मग त्यांनी तिथेच त्यांची लाईफ सुरू केलेली असते, ते मायग्रेंट्स असतात. ओके. सो रुरल एरिया और विलेज इज द wellspring of our culture and civilization. Thus, to know about the life of urban community, it is essential to know their original place of living, that is rural community. ठीक आहे. जर ह्या लोकांना जे मायग्रेंट किंवा जे दुसरीकडून आलेले जे लोक आहेत त्यांना जर समजून घ्यायचं असेल तर पहिले त्यांचं ओरिजिन समजलं पाहिजे. त्यांचं ओरिजिन कुठलं आहे, त्यांचं ओरिजिनल प्लेस कोणता आहे हे समजलं पाहिजे. कारण तिथूनच तुम्हाला समजेल की हा ते काय विचार करतात, कोणत्या कम्युनिटीमधून येतात, त्यांचं लिव्हिंग काय आहे, कशा प्रकारे आहे, त्यांचे फंक्शन्स काय आहेत, ह्यावरूनच मग तुम्ही समजू शकतात. ठीक आहे. त्यानंतर द बेसिक इम्पॉर्टन्स ऑफ रुरल सोशिओलॉजी हॅज टू फाइंड आउट द लॉज ऑफ डेव्हलपमेंट अँड दोज प्रिन्सिपल्स ओनली कॅन बी डिस्कवर्ड बाय स्टडिंग रुरल कम्युनिटीज इन डिटेल. जेव्हा आपण रुरल कम्युनिटीची डिटेलमध्ये स्टडी करू तेव्हाच आपल्याला तिथले लॉज ऑफ डेव्हलपमेंट किंवा काही कॉन्सिक्वेन्सेस आहेत, प्रिन्सिपल्स आहेत हे समजून येतील. ठीक आहे. त्यामुळे पण ही इम्पॉर्टंट आहे सोशिओलॉजीची स्टडी. The importance of rural society cannot be ignored in studying rural problems in India. India is a country of villages, therefore rural sociology is comparatively more important here than in any other country of the world. आपण तर म्हणतो भारत हा कृषी प्रधान देश आहे. कृषी प्रधान आहे म्हणजे सर्वात जास्त कृषी म्हणजे शेती कुठे होते, विलेजेस मध्ये होते. मग विलेज कृषी आहे तर विलेज आहे म्हणजेच की आपली पूर्ण आपला देश हा रुरल सोसायटीमध्येच आहे. त्यामुळे त्यांची स्टडी करणं सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे दुसऱ्या ॲज कम्पेअर टू एनी अदर कंट्री. ओके. द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रू इंडियन कल्चर कॅन बी फाउंड ओनली इन द इंडियन विलेजेस. ठीक आहे. खेड्यापाड्यांचा देश आहे आपला, त्यामुळे पहिल्यांदा त्यांची स्टडी करणं सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे कोणत्याही देशाच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा प्रोग्रेससाठी. ओके. नाव इंडिया इज फेसिंग विथ प्रॉब्लेम्स ऑफ सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल रिकन्स्ट्रक्शन.
हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स सध्या इंडियामध्ये आहेत. अनलेस वन अंडरस्टँड what rural India is, one cannot understand the problems of India as a whole and its ancient tradition, customs, culture and ways of life. ह्या सर्व प्रॉब्लेम्स पासून जर तुम्हाला प्रॉब्लेम्सचं सोल्युशन पाहिजे असेल तर सर्वात पहिले तुम्हाला काय समजणं गरजेचं आहे, रूरल इंडिया, की आपला गावाकडचा इंडिया कसा आहे, तिथे लोक कसे होते, त्यांनी कसं ह्या सर्वांपासून सुटका केली किंवा ह्या सर्वांचं सोल्युशन काय काढलं, तेव्हाचे आपले काय ट्रेडिशन्स होते, कस्टम, कल्चर होते, ह्या सर्वांची स्टडी करण्यासाठी सुद्धा रूरल सोशिओलॉजीची स्टडी इम्पॉर्टंट ठरते. ठीक आहे, हे काही इम्पॉर्टंट फॅक्टर्स होते काही रूरल सोशिओलॉजीच्या स्टडीबद्दलचे. आय होप तुम्हाला हे चॅप्टर समजला असेल पूर्ण. तसा हा एवढा हार्ड नव्हता, फक्त यामध्ये फॅक्टर्स खूप जास्त होते, त्यामुळे मी समजवण्याचा प्रयत्न तर केलेला आहे. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. सो लेट्स स्टॉप द सेशन हिअर. थँक यू फॉर अटेंडिंग टुडेज लेक्चर.